नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपला पाहुणा खास आहे. कोण आहे मी तुम्हाला सांगणार नाही. चला बघूया. हॅलो भरत. नमस्कार. आपल्या सोबत आहे आपल्या सोबत कोण आहे तुम्हाला कळलेलंच आहे. मला काही ओळख करून द्यायची गरज नाही. मराठीतला सगळ्यात मोठा आजचा सुपरस्टार. पण मी त्याला सुपरस्टार म्हणत नाहीये, मी त्याला म्हणणार आहे सुपरस्टार माणूस. आणि मला तुला एवढंच सांगायचं आहे, मी का तुला टॅक्सीत भेटायचा आग्रह धरला याचं कारण या टॅक्सीचं तुझ्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे. टॅक्सी म्हणजे आमच्या फॅमिलीला एक अविभाज्य घटक असं मानूया आपण. जी वडिलांची टॅक्सी होती. मी असं ऐकलं की नाटकात काम करायला जेव्हा लागलास तेव्हाही तू टॅक्सी ठेवून दिली होतीस. हो. रात्री माझा वडील भेटले, म्हणजे काय तुझं नाटक शिवाजीमध्ये होतं काय? म्हणजे हो. काही पॅसेंजर बसत होते गाडीत, त्यांना त्या शोला झाला वेळ झाला होता जेव्हा त्यांनी आई वडील काढली होती माझ्या वडिलांची. माझ्या वडील की मी तो गप्प बसतो, कारण तुझं नाटक आहे ना, माझ्या पोराच्या नाटकाला लोक काही गर्दी करतात, यातच मी सापडणार म्हणलं. त्या रात्री त्यांना म्हटलं की बंद करा टॅक्सी, आता नका चालू. एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे आपण राहिलो, त्यांच्या जागेत राहिलो, याचा आत्ता अभिमान वाटते. पण तेव्हा मला वाटायचं की अरे शांताराम बापू म्हणजे आपले मालक, साळीचे मालक. चाळीचे मालक एवढंच माहिती होतं आम्हाला. कळत न कळत तुझ्यावर अभिनयाचा तिथेच संस्कार झाला. कदाचित झाला असेल. म्हणजे ती गोष्ट आवडायला लागली होती मला. मला सांग, शाहीर साबळेंकडून काय शिकलास? सगळ्यात महत्त्वाचं टायमिंग विनोदाचा. नंबर 2 घरातले संस्कार. सईने तुला स्टार बनवलं. सईने खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. आर्थिक मानसिक मुद्दाम शब्द वापरतोय, कारण मधल्या काळात बऱ्याचशा फेजेस जातात आपल्या, की कामच नाही आहे, काम आहे. आर्थिक मानसिक स्थैर्य मिळालं. गेल्या आठवड्यात पाहिलेल्या सुपरस्टार भरत जाधव यांच्या मुलाखतीचा हा दुसरा भाग आहे. गेल्या वेळेला मी टॅक्सीत होतो, आता आलो आहे भरत जाधव यांच्या घरी. खालीच त्यांची व्हॅनिटी व्हॅन उभी आहे. मराठी सुपरस्टारकडे व्हॅनिटी व्हॅन आजपर्यंत नव्हती. पहिल्यांदाच भरत जाधव यांनी व्हॅनिटी व्हॅन घेतलेली आहे. आणि मी आग्रह केलेला आहे की या व्हॅनिटी व्हॅनमध्येच मला त्यांच्या चित्रपटांविषयी बोलायचं आहे. भरत, गेल्या वेळेला मी म्हटलं की सुपरस्टार मराठीतले आत्तापर्यंत जे करत होते, म्हणजे मी बघितलेले आहेत, अशोक सराफ, दादा कोंडके, लक्ष्मीकांत बेर्डे, त्याहीपेक्षा पुढे तू गेलेला आहेस आणि ही व्हॅनिटी व्हॅन घेतली आहे. आणि मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुपरस्टारच्या काय बसलेलं नाही आहे. अमिताभ बच्चनच्या बसीन की नाही माहीत नाही, पण निदान मराठीतला जो अमिताभ बच्चन आहे, भरत जाधव, त्याच्या तरी बसतो. कॉमन मॅनकडे भरत जाधव यांची ही व्हॅनिटी व्हॅन आहे. छोटंसं घरच आहे हे. आपण ऑल द बेस्ट, श्रीमंत दामोदर पंत, शिक्षणाच्या आईचा घो, यांचे सगळ्यांची नावं. आणि हे कोण? भरत जाधव. हे स्वतः भरत जाधव. हे स्वतः भरत जाधव आहे तिथे बघा. काही नाही, टॅक्सी वडिलांची. अरे वा, ही तुमच्या वडिलांची टॅक्सी. अच्छा, ती अशी एक देवाचा फोटो असतो तसं लावलेलं आहे. फारच क्वचित असं असेल तर सांगतो, मी दाखवतो. अरे वा, म्हणूनच भरत जाधव वेगळा आहे. खरंच आहे. आता मला सिनेमाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे पहिला सिनेमा 1999, नाटकं हिट होत होती. मगाशी तू असं म्हणाला की सिनेमा काय मला मिळत नव्हता, मी अस्वस्थ होतो. कसा मिळाला? लक्ष्मी नावाचा एक चित्रपट होता, ज्यात मी आणि अंकुश हे जुळे भाऊ होतो. ज्यात काही कलरचा संबंध नाही आहे, पण त्यात मोठा रोल नव्हता, अगदी छोटासा रोल होता. नंतर महेश कोठारे यांची एक फिल्म होती खतरनाक, ती मिळाली होती. त्यात पण अगदी छोटा रोल होता. आणि ॲज अ हिरो पहिला चित्रपट असेल माझा तो सई रे सई नाटक आल्यानंतरचा, तो म्हणजे चालू नवरा भोळी बायको. ते ए राधास्वामी ते डिरेक्टर आहेत. ॲक्च्युली आपलं जयवंत वाडकर आहे ना, त्यांनी राधास्वामीनं सांगितलं होतं की एक नाटक बघा, असं असं आहे. ते राधास्वामी एक नवीन चेहरा पाहत होते. तर सई रे सई सारखं नाटक जरा बरं चाललंय, चांगलं चाललंय, तर तुम्हाला भेटलं. भरत नाव आहे त्याचं. मग तेव्हा नाटकाच्या प्रयोगाला आले आणि मग त्यांनी लगेच फायनल केलं मला की नाही तूच कर काम. आणि अशा पद्धतीने मला 2004 2003 आला. 2003 पहिला चित्र सई रे सई हिट झाले आणि सिनेमा हिट झाला. आणि सिनेमा चांगला चालला. तो ETVचा होता तो चांगला चालला. म्हणजे 1999 ते 2013 हा जो काही 14 वर्षात तुझा प्रवास आहे, किती सिनेमे आले आतापर्यंत? 82 झाले सिनेमे. 82 सिनेमे 14 वर्षात. 14 सक 84 वर्षाला 6 सिनेमे आले. यापैकी किती हिट झाले? त्याचं गणित नसतंच ना. पण तरी सुद्धा बऱ्यापैकी कधी कधी काय काय चित्रपट असे होते की चांगले होते पण लोकांना कळलेच नाही. ते आले गेले. थिएटर्सच्या अभावामुळे म्हणा
काही चित्रपट लोकांनी टीव्हीला पाहिला आणि मग म्हणाले मस्त चित्रपट होता, आम्हाला पाहायला मिळालाच नाहीये. माझ्या मते म्हणाल तर तसं हिटचं गणित आपण नाही बांधू शकत. पूर्वीच्या ज्या पण तरी पद्धतीने तुझे सिनेमे हिट झाले म्हणून तर तू सुपरस्टार झालास. हा, पण तसं एक म्हणजे आपण असं म्हणू 60% 70% सिनेमे हिट झाले नक्कीच, म्हणून तू नक्कीच. सुपरस्टार झालास. आज प्रोड्युसरशी बोलल्यावर असं म्हणतात की तुला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात मार्केट आहे, तुला शहरी भागात मार्केट आहे, मोठ्या शहरामध्ये छोट्या शहरामध्ये मार्केट आहे, आणि भरत जाधव हा मराठीतला सगळ्यात श्रीमंत सुपरस्टार आहे. आता मी श्रीमंत म्हणजे मनाने श्रीमंत तू आहेस, पण मला महत्वाचं मराठी माणसाच्या दृष्टीने पैशाने पण श्रीमंत आहेत. मराठी माणसं मनाने श्रीमंत असतात, बुद्धीने श्रीमंत असतात, पैशाने श्रीमंत फार कमी असतात. मी एका मुलाखतीत असं वाचलं भरत, मला नक्की माहिती आहे, कारण लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ या काळापासून मी सिनेमाशी संबंधित आहे. दिलीप प्रभावळकर, लक्षा बेर्डे जेव्हा सुपरस्टार होता तेव्हा एका सिनेमाला 1 लाख रुपये घ्यायचा, आणि अशोक सराफ सुद्धा. मी असं एक मुलाखतीत वाचलं की भरत जाधव हा सगळ्यात जास्त पैसे घेतो आणि 25 लाख रुपये एका सिनेमाला घेतो मराठीत. आता हे खरं आहे का? मी तशी अग्रीमेंट करतोच, 25 लाखापर्यंत 30 लाखापर्यंत अग्रीमेंट करतो. पण मला पुढे जाऊन एवढं सांगायचं की ते तेवढे कलाकारापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे प्रोड्युसर देत नाहीत, अग्रीमेंट होतात, देतात, काही बॅलन्स ठेवतात, नंतर देतो, जरा काम आहे मग हे ते. आणि आपला स्वभाव तसा आहे की आपण फार मागतच नाही. आज जर मी हिशोब काढला तर जर 35 लाख मला येणं अजून लोकांकडनं, म्हणून काय पैसे वाढवू नये. माझं म्हणणं असं आहे की नेहमीच बाकीचे लोक श्रीमंत होतात आणि कलाकारांच्या बाबतीत नेहमीच बोंब असते की अरे कलाकारांना पैसेच मिळत नाहीत. मच्छिंद्र कांबळीने हा प्रश्न मला त्यांच्या वस्त्रहरण कार्यक्रमात विचारला होता की जास्त पैसे तू घेतो. म्हटलं का घेऊ नये, त्याचं कारण द्या मला. जेव्हा लीड ऍक्टर जेव्हा मोठं तोंड उघडतो, मोठा आवाज करतो पैशांच्या बाबतीत, तेव्हा कुठे सेकंड थर्ड जे लीड रोल करणार आहेत ना त्यांना तोंड उघडता येतं. कधी कधी काय होतं, समजा मी म्हटलं नाही 2 लाखच द्या, तर बाकीची सगळी कास्ट आहे ना ही 20,000त गुंडाळली जाते. 20 घे, अरे मोठा तो 2 लाख घेतो, तुला जास्त कसं देणार. पण जेव्हा बाकीचे आर्टिस्ट जेव्हा म्हणतात की नाही भरत जाधव मेन रोलला तुम्ही जर 25 लाख देताय तर आम्हाला 4-5 लाख तरी द्या, तर ते एक जबाबदारी घ्या की बाबा एक अमाऊंट सांगायची. असं म्हणता येईल का तू मराठी कलाकारांचं मानधन, स्वतःचं मानधन वाढवून इतरांचं सगळ्यांचं मानधन वाढव? मी असं म्हणत नाही, पण डेअरिंग तर झाली. मी बोललो असेल तर बाकीचे डेअरिंग तरी करू शकतात. आणि 20 वर्षापूर्वी सुपरस्टारला 1 लाख रुपये मिळत होते, तू ते 25 पट केलेस. आज 50, अजून 5 वर्षांनी 50 झाले तर मला त्याचा हे आनंद कळत मला नाही. आहे. मी सिनेमाविषयी बोलणार आहे, पण त्याआधी मला हे अशासाठी विचारायचं आहे की बाहेर मी असं ऐकलं की भरत जाधवचं डोकं फायनान्समध्ये, अर्थशास्त्रात फारच चालतं, आणि त्यांनी अशा पद्धतीने सगळं केलेलं आहे की दुसऱ्या कलाकाराला जमणं अवघड आहे. असं नाहीये, काही नाहीये. तुम्हाला तुमचं एक थोडंसं गणित जरासं कळलं सॅटेलाइटचं वगैरे, तर आज सॅटेलाइटचा विचार करतो आपण काही ठिकाणी, किंवा जे काय असेल ते तुमच्या पिक्चरला एवढं मार्केट जर तुम्हाला येत असेल तर त्यातला 10% किंवा 12% जर मेन आर्टिस्टला मिळाला तर त्यात चूक काय आहे? घेऊ नये का? म्हणजे पिक्चरच्या वाटा जो आपण या अर्थशास्त्रात तू अभ्यास केलास? कोणी करेल ना. आता हे जर माझा प्रोफेशन आहे, हा माझा व्यवसाय असेल तर मी किती वर्ष फुकट काम केलं पाहिजे का कमी पैशात काम केलं पाहिजे? नाही भरत, पण मी तुला सांगतो की हे जुन्या नटांना माहीत नव्हतं, हे लक्षाला माहीत नव्हतं. हे मी निळूभाऊंना बघितलंय, निळू फुलेंना. निळू फुले इतके लोकप्रिय होते, त्यांच्यासाठी असे 10,000 हजार लोक थांबलेले मी बघितले ग्रामीण भागात. पण मी निळूभाऊंची मुलाखत घेतली, आणि शेवटची मुलाखत मी घेतली ते जुहूच्या अत्यंत वाईट अशा हॉटेलामध्ये त्यांना त्या प्रोड्युसरनी ठेवलं होतं. आणि निळूभाऊंकडे फारसे पैसेही नव्हते, ते बोलतही नव्हते. त्या काळात त्यांना पैसेही मिळाले नाहीत. तुला असं वाटतं हे तू आग्रहाने केलंस, ही परिस्थिती बदलावी म्हणून केलंस? नक्कीच आहे. कारण आता तुम्ही उदाहरण निळूभाऊंचं एवढं मोठं उदाहरण देत आहे, असे बरेच ग्रामीण कलाकार आहेत की नंतर त्यांच्याकडे दुर्लक्षच झालंय सगळ्याच बाबतीत. म्हणजे तेव्हा पैशाची किंमत एवढी मोठी नसावी, पण आज जर पैसे आज कसं आहे बघा, जर माझा व्यवसाय, माझं घर ह्या याच्यावर चालत असेल तर मला थोडे पैसे इकडे ठेवायला पाहिजे, थोडे बचत केले पाहिजे, थोडे त्याच्यावर उद्या कलाकार शेवटी असा ग्राफ असतो, कधी असाही ग्राफ असतो. नंतर परत मला कोणाकडे भीक मागायला नको ना. जर चांगल्या काळात 4 पैसे जर मला मिळवता येत असतील ते मिळवायलाच पाहिजे मी. तुला असं वाटतं मराठी कलाकाराला प्रोड्युसर कमी पैसे देतात? प्रचंड. हे नेहमी आपण उदाहरण देतो की नाही पिक्चरच चालत नाही, मग पिक्चर बनतात कसे एवढे? आणि जर पिक्चर बनतात, जेव्हा पिक्चर एखाद्या गोष्टी चालतात त्यात कलाकाराचा वाटा, मी असं म्हणत नाही की एकटा कलाकाराचा मोठा वाटा आहे, बाकीच्यांचाही वाटा आहे. त्यातला जर आपण 12% किंवा 15% जर पकडलं मेन कलाकाराला तर त्यात गैर काय आहे? मग त्या पद्धतीने आपण आपलं बजेट मांडतो की मला पहिले 3% मिळत होते, आता 15-20% वर मी पैसे मागतोय. तर तो टक्केवारी
करायला हरकत नाही आहे. बरं सगळीकडेच मी पैसे मागतो असंही नाही ना. काही असेही चित्रपट आहेत जे मी फ्रेंडली पण काम केलंय, जिथे जुने निर्माते माझ्याकडे काही चित्रपट घेऊन आलेत आणि त्या निर्मात्यांना दिग्दर्शकांना मी ओळखतो. आपण यांचं भरपूर नाव ऐकलंय. पण आज त्यांना वाटतं की एखादं कमर्शियल फिल्म माझ्यामध्ये चालू असं त्यांना वाटत असेल, पण त्यांना तेवढे पैसे द्यायची हिंमत हे नसेल. तू कमी पैशावर मी फुकटही काम केलेत. मी प्रचंड चिक्कार ठिकाणी फुकट काम केलेत. मैत्री भरपूर जपली मी. त्यामुळे असं नाही, जिथे मला पैसे वाटतं की ते पैसे मागव तिथे मागतो. जिथे वाटतं की ते बरं स्टोरी चांगली आहे आणि तो बजेट मला दिसण्याचा प्रॉब्लेम आहे, तिथेही व्यवहार मी केला नाहीये. म्हणजे असं नाही की तो व्यवहार म्हणजे तुम्ही तटस्थच राहायला हवं त्या व्यवहारासाठी, तर असंही नाहीये. असे कित्येक म्हणजे आज तुमच्या माध्यमातून जे निर्माते दिग्दर्शक ज्यांच्याकडे मी काम केलंय फुकट, तेही आवर्जून सांगेल तुम्हाला की नाही आमच्याकडे त्यांनी खरंच पैसे घेतले नाहीत. तेही तुम्हाला सांभाळा आणि मी सांभाळतो. म्हणजे दोन्ही बाजू सांभाळतो. जिथे मला गरज वाटते पैसे, जिथे माहिती मला पैसे मिळू शकतात, जो निर्माता जो दिग्दर्शक फायनान्सर मला माहिती असतो, ज्याचं सॅटेलाइट मला मार्केट माहिती असतं, तिथेच मी तो मोठं करत असेल. आणि जिथे मला म्हणजे माहिती तू तुझा हक्क मागतोस, ऑफकोर्स कलाकार म्हणून तुझा हक्क मागतोस. तुझ्या गाजल्या आणि हिट्स झाल्या कॉमेडी भूमिका, पण तुला गंभीरच भूमिका आवडतात. मला गंभीर चिकार आवडतात. चिकार जसं मगाशी तुम्ही विचारलं आदांतर रप्तन मी बोलून गेलो. आदांतर गंभीर कारण मी एकांकिका स्पर्धा आम्ही कॉमेडी फार 1-2च केल्या, पण बाकी सिरियसच एकांकिका स्पर्धा केल्यात. तर मला मुळात ते खेळायला जाम आवडतं. मला सांग, या सगळ्या सिनेमामध्ये आपण पहिला सिनेमा कुठचा आहे ते बघितलं तुझा, तुला कोणते सिनेमे वाटतात की हे माझे सिनेमे, भरत जाधवचा शिक्का आहे यावर, हे इतिहासात अजरामर होणार आहेत? शिक्षणाचा आयचा गो, झिंग झिंग जो ज्याच्यामध्ये जो सिरियस रोल होता, शिक्षणाच्या आयचा गो मध्ये सिरियस रोल होता. कॉमेडीमध्ये म्हणाल तर मला जत्रा आवडला होता. मुख्यमंत्री गणप्या गावडे प्रचंड आवडला होता. एक चांगला विषय होता तो. नंतर केदारचा खो खो, आता दामोदरपंत घ्या किंवा बकुळा नामदेव घोटाळे, त्या कॅरेक्टरला जरा म्हणजे विनोदी असेल किंवा असेल ते मला माहिती हा रोल दुसरा कोण करू शकणार नाहीये. जसं सहीमध्ये मला मिळालं ना, जसं की बाबा हे दुसरा कोण करताना 10 वेळा विचार करेल, तसं मला शिक्षणाच्या आईचा मधला मला रोल अर्थात हे महेश मांजरेकरचं कौतुक क्रेडिट आहे की त्याने तो रोल मला दिला. झिंग सारखा चित्रपट, तो दिग्दर्शक त्याला वाटलं मी हा चित्रपट करावा. जेव्हा तो पहिल्यांदा माझ्याकडे चित्रपट आला त्या दरम्यान पण माझ्या कॉमेडीची लाट होती. कॉमेडीचेच पिक्चर आहे. पण सुरुवातीला तुला कॉमेडीच मिळत, सगळे कॉमेडी पिक्चर, विनोदी सिनेमे, आणि बरेच मीडियातनं किंवा असे प्रश्न पण मला यायचे की हा दुसरा काय करूच शकत नाही. मी कॉन्फिडंट होतो कारण मी 7 वर्ष एकांकिका स्पर्धाच केल्यात. कारण मला माहिती आहे मी काय करू शकतो. तू अधांतर मध्ये गंभीर भूमिका केलेली आहे, तर मला माहिती आहे मी करू शकतो. फक्त समोर येत नाही. आता सिरियस करायचं आणि कुठलाही पिक्चर हातात घ्या तर चुकीचं आहे. तो तसा विषय पण स्ट्रॉंग असायला हवा. आणि जेव्हा पहिलाच चित्रपट झिंग हा चित्रपट माझ्यासमोर आला, त्या नितीन नंदन दिग्दर्शक त्या चित्रपटाचे, त्याने हा प्रश्न विचारला की तुला वाटतं मी करू शकेन कारण माझ्या सगळे कॉमेडी पिक्चर येतात. तर त्याने जाम विश्वास दाखवला. तुम्हाला की मी अधांतर नाटक पाहिलं आहे तरी, आणि तो पिक्चर त्या वर्षाची सगळी बक्षिसं मला मिळाली त्या चित्रपटाला. शिक्षणाच्या आईचा गो महेश मांजरेकरांचा किंवा रिंगा घ्या, टोटली वेगळा रोल होता. किंवा क्षणभर विश्रांतीमध्ये खरं तर मी 4 मित्रांमध्ये माझा रोल होता आणि हा केअरटेकरचा रोल हा मला नव्हताच. तर मी सचितला सांगितलं, सचित पाटीलला की एक काम कर, मला तो रोल देतो. तर बरं तो एजेड रोल आहे, तू नको, तू मित्रांमध्ये राहा. म्हटलं मित्रांचे रोल केलेच भरपूर. म्हटलं मला एक मानसिक समाधान मिळण्यासाठी तो रोल मागून घेतला मी. मग तो रोल एक वेगळा, मला एक माझ्या लिस्टमध्ये एक वेगळा रोल आला तो म्हणजे क्षणभर विश्रांती. त्यामुळे असे काही चित्रपट की जे मला खरंच वाटले. काही चित्रपट चालले नाहीत तेव्हा मला असं वाटतं अरे हा चालायला पाहिजे होतं. झिंग सारखा चांगला विषय, चांगला असून देखील लोकांपर्यंत. त्याच्यामध्ये तू शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक तो प्रमुख आहे, कुटुंब प्रमुख, आणि शेतकरी होता. शेतकरी, आणि त्याची लाईन चांगली होती. लोकांची इतकी देणी वाढली आहेत ना की तो तोंड लपून फिरत असतो. आणि नंतर मग कळतं की आता सगळं हाताबाहेर चाललंय आणि तो निर्णय घेतो की आपण मारायचं. बायकोला सांगतो. पण त्या चित्रपटाचा प्लस पॉईंट होता, जी 2 मुलं आहेत त्याला, ते आधीच अल्लड असतात आणि जेव्हा ते गपचूप ऐकतात ना की आई वडील ह्या तारखेला विष पाजणार आपल्या सगळ्यांना, मग ते ना ते सिरियस होतात मुलं. आणि ती मुलं स्वतःच्या परीने 10,000 कमवण्याच्या मागे लागतात. चांगला विषय होता. आणि मग त्या पिक्चरचा एंड पण इतका पॉझिटिव्ह ठरला होता की असं नाही की शेतकरी म्हणल्यावर आत्महत्याच हा भाग नसतो. निगेटिव्ह पॉईंट दाखवूच नाही. तर पॉझिटिव्ह आहे की तुमच्याकडे अजून एक सोर्स आहे, तो म्हणजे ऑर्गॅनिक शेती करा, ज्याचे फायदे म्हणजे जिथे ते चांगलं होऊ शकतं, त्याला चांगला भाव मिळू शकतो आणि त्याला काय फार मोठी जमीन पण काहीतरी पर्याय पण सुचवला होतं. पण मला सांग, तू ही जी नावं घेतोयस की झिंग किंवा शिक्षणाचा आयचा गो, पहिल्यांदा तू नावं घेतलीस गंभीर भूमिकांची घेतलीस. हो. पण तुझ्या गाजल्या आणि हिट्स झाल्या कॉमेडी भूमिका. पण तुला गंभीरच भूमिका आवडतात? मला गंभीर चिकार आवडतात.
चिका जसं मगाशी तुम्ही विचारलं अधांतर रपकन मी बोलून गेलो अधांतर गंभीर कारण मी एकांकिका स्पर्धा आम्ही कॉमेडी फार 1-2च केल्या पण बाकी सिरियसच एकांकिका स्पर्धा केल्यात तर मला मुळात ते खेळायला जाम आवडतं पण जसं कॉमेडी नाटकं चालली कॉमेडी चित्रपट चालली तर मग लोक त्याच हेतूने बघायला शिक्का बसला. तो शिक्का बसला पण मला सुरुवातीला बरेच लोक विचारतात अरे काय नुसतीच कॉमेडी करतोय तर मी नेहमी म्हणायचो मी अजूनही तेच म्हणतोय की समजा माझं करिअरचं मी समजा 25 वर्ष पकडले चित्रपटाला करिअर मला काम करायचंय तर पहिल्या 5 वर्षात सगळं का द्या हळूहळू प्रत्येक गोष्टीचा लोकांना आता कंटाळ द्या नाही आता हे आम्हाला नाही आवडायचं मग दुसरा एक काढ पोचतनं तिसरं एक काढ तर मी त्या पद्धतीचा माणूस आहे की जर मला 25 वर्ष टिकायच्यात ना आता मी फिल्ममध्ये वगैरे वडिलांची भूमिका कॅरेक्टर रोल मराठीत पण करायला लागलो बिनच हिरोज पाहिजे असं नाहीये की मला कळतं चला 12-15 वर्ष आलेत अजून 10 वर्ष जर मी नुसत्या त्या स्टेजला जर उभं राहिलो तर पुढची 12-15 वर्ष मी अजून खेळू शकतो व्यवस्थित तर तो एक कॉन्फिडन्स मला मुळात एकांकिका स्पर्धांमुळे प्रचंड आहे त्यामुळे मी बिंदास्त आहे अशा बाबतीत की असं नाही की बाबा अरे बापरे म्हणजे या बाबतीतही तू हुशार आहेस नाही की पहिल्यांदा 10 वर्ष कॉमेडी भूमिका नंतर हळूहळू कॅरेक्टरच्या भूमिका मला सांग आता येणाऱ्या सिनेमामध्ये नाव घ्यावं असं कोणता सिनेमा आता येणारा चित्रपट आहे तो सतनागत नंतर चिंतामणी सतनागत म्हणजे राजन खानच्या कादंबरीवर आधारित आहे त्यात मग चांगला रोल आहे माझा पत्रकाराचाच रोल आहे नंतर चिंतामणी नावाचा एक चित्रपट आता झालं डबिंग चालू आहे त्याचं ती पण फिल्म असते त्याच्या बायकोवर आणि मुलीवर जीवापाड प्रेम असतं दोन्ही सिरियस रोल आहे सिरियस रोल आहे पण तो मुलगी किडनॅप होते त्यांच्या मुलीला शोधण्यात तो पूर्ण पिक्चर आहे आणि तो चांगला त्याचे मधले सिक्वेन्सेस इतके हिट आहेत ना की ते लोक मी गॅरंटी सांगतो की लोक रडायलाच हवीत त्या सिक्वेन्सला तो मुळात तो लिहिला गेला चांगला आहे आणि त्या दिग्दर्शिका आमच्या आहेत भालचंद्रन म्हणून तर त्यांनी संगीता बालचंद्रन त्यांनी सुपअप केलं एक वात्सल्य नावाचा चित्रपट आहे तो पण सिरियस आहे कॉमेडी म्हणाल तर देवेंद्र पेनची एक फिल्म केली मी हा मी आणि सिद्धार्थ आहे ती कॉमेडी चालतं नाव काय फिल्मचं धामधूम धामधूम म्हणजे मधू नावावर घोळ आहे सगळा त्यात मधू हा ते मधू सगळ्यात त्यावेळेस सगळे मधू क्रॉस कनेक्शन लागतात आणि ती गंमत आहे ते कॉमेडी बद्दल मी सांगायची मला गरज का वाटत नाही की ते आले की लोक बघतात एन्जॉय करतात सिरियस काय येतं ते मी मला प्रामुख्याने वाटतं की ते सांगावं लोकांना की ते जाऊन बघा कारण काही सिरियस चित्रपट असे येऊन गेलेत की लोकांनी ते पाहिलेच नाही तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातून निदान प्रमोशन करत नाही मी पण निदान ह्या पिक्चर फार महत्वाचे माझ्या धाटणीतले येतात ते लोकांपर्यंत पोहोचवतो पण मला सांग तू हिंदीतही काम करतोयस आता आणि जो येणारा हिंदी सिनेमा आहे त्याच्याकडून तुला खूप आशा आहेत आणि वेगळा रोल आहे काय आहे तो सिनेमाचं नाव आहे पी से पीएम तक म्हणजे प्रॉस्टिट्यूट से प्राईम मिनिस्टर तक हा विषय पिक्चरचा आणि दिग्दर्शक कुंदन शाह बद्दल मला नव्याने सांगायची गरज नाहीये जाने भी दो यारो इतका अप्रतिम सिनेमा त्यांनी केलेला आहे मोठी फिल्म दिली आणि मुळात ते थिएटरचे आहेत त्यांच्याकडे काम करणारे मुळात थिएटरचे असतात मी हिंदी पिक्चर आतापर्यंत करत का नव्हतं का माझे येत होते चित्रपट मला ते नोकराचे रोल किंवा कधी एकदमच मला ते न पटणार रोल आल्यामुळे मी कधी डेअरिंगच केली नाही हिंदीत काम करायचे कुंदनजींनी माझं सही रे सही नाटक पाहिलं नंतर मस्त चाललंय आमचं चित्रपट त्यांना जाम आवडलं होता माझा तर त्यांनी तो मुळातच रोल त्यांनी बऱ्यापैकी मला धरून तो लिहिलाय आणि त्यांचा हट्ट आहे की मी करावं पहिल्यांदा मला आनंद वाटला की कुंदनच्या सारखा एवढा मोठी व्यक्ती आपल्याबद्दल पॉझिटिव्ह इतकी आहे त्यामुळे मी बिनधास्त डोळे झाकून आणि फक्त त्यात एज 60 वर्षाचं एज आहे माझं त्यात 60 वर्षाचं कॅरेक्टर आहे हो पण ते धमाल उडवणारं कॅरेक्टर आहे लक्षात राहणारं कॅरेक्टर आहे ज्याच्या भोवती बऱ्यापैकी जो त्या पार्टीचा मेन असतो आणि तोच मरतो ना राजकीय नेत्याची भूमिका आहे राजकीय नेते आणि कुंदनजी बरोबर काम करताना बरेच अनुभव आहेत म्हणजे आता येतीलच कारण मी आता त्यांच्या रिहर्सल्स पण केल्या ते आयुष्यात पहिल्या प्रथम पिक्चरची रिहर्सल केली असेल कुंदनजीकडे मराठीत आपण कधी पिक्चरची रिहर्सल केली म्हणजे डायलॉग सीन्स कसे बोलणार कसं चालणार कसा डान्स असेल काय शूटिंगच्या आधी रिहर्सल करून तुम्ही सेटवर जाता तर ते आता पूर्ण रिहर्सल गेले 8 दिवस आम्ही केली त्यांची रिहर्सल आणि होप सो आता मुळात मी कुंदनजीकडे काम करतोय हे ऐकूनच माझे 2-3 निर्माते आता आलेत हिंदी हो फक्त आता मी हळूहळू ठरवून ते करेन चित्रपट काही फॅन्स असे असतात की ते फोटो काढताना त्यांना कळत नाही की ते काय बोलतात वगैरे काही त्यांचं मूल बिल आपल्या हातात देतात बायकोला उभी करतात बाजूला हो असं मूल तुझ्या हातात जरा मुलाला घेऊन फोटो काढा बरं त्या मुलाचा मूड पण नसतो त्यामुळे दुसरीकडे मस्त रडत असतो तरी आपलं चल गप करत काढा एकदाचा फोटो काढ